नागपुर जिले के कलमेश्वर स्थित म्यूनिसिपल हाई स्कूल और जूनियर कॉलेज के मार्गदर्शक व पूर्व विद्यार्थी राजेश कोहले की उपस्थिति में कार्यक्रम मोटिवेशनल क्लास का आयोजन किया गया। इस अवसर पर विद्यालय की शिक्षिका पूर्णिमा मेश्राम, वरिष्ठ शिक्षिका यशोदा शेंडे निमगड़े एवं पुरुषोत्तम डोंगरे सर ने छात्र छात्राओं का मार्गदर्शन किया। आज इथे हा जो कार्यक्रम आहे मोटिवेशन करण्याचा, विद्यार्थ्यांपर्यंत माझा मेसेज पोहोचवण्याचा, तिथे 10व्या वर्गात शिकणारे आता गेलेले विद्यार्थी आणि 12व्या वर्गात गेलेले विद्यार्थी का असतं आपल्यामध्ये एक परिभाषा निर्माण झाली आहे की मी 10वीत गेलो 12वीत गेलो, तर घरच्या आई बापापासून तर मुलापर्यंत असं टेन्शन घेतलं जातं की अभ्यासाची जी तडजोड होऊन जाते आणि मुलं तर वेगळेच राहिलेत, आई बाबांना त्यांची चिंता असते की आम्ही काय करा, आमच्या मुलाचं काय होणार। पण ह्या चिंतेतून कसं मुक्त होऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना आपण काय चांगला निरोप देऊ शकतो जेणेकरून 10वा वर्ग आणि 12वा वर्गामध्ये उत्तीर्ण होण्याचा मार्ग आपण एक त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचं नियोजन योग्य पद्धतीने करण्याचा प्रसिद्धात आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू। बस हाच माझा आजच्या कार्यक्रमाचा ध्येय आहे। आम्ही शाळेतर्फे नक्कीच आपला चांगला निरोप या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले प्रेरणादायी शब्द विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। वर्ग 10 आणि 12 मध्ये गेलेले विद्यार्थी आहेत, तसेही अभ्यासाच्या दृष्टीने ते भांबावलेले असतात। सर्वच परिस्थिती आपल्या पहिली पायरी, दुसरी पायरी 10वी आणि 12वीची म्हणून थोडे संभ्रमित असतात। अशा वेळेला अशा मोटिवेशनल स्पीचमधून काही विद्यार्थ्यांना नक्कीच काहीतरी फायदा होत असतो आणि म्हणून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्र आहेत पण ते माहिती नसतात, ते माहिती व्हावे यासाठी शाळेचा नेहमी प्रयत्न असतो आणि म्हणून आम्ही सतत अशा मोटिवेशन देणाऱ्या ते अभ्यासाच्या बाबतीत असेल, इतर क्षेत्राच्या बाबतीत असेल, आम्ही त्यांना सहकार्य करतो, बोलावतो, आमंत्रित करतो। राजेश कोल्हे हा माझा विद्यार्थी, तो मूळ गाव इथलंच आहे, पण परिस्थितीमुळे तो अशा वेगळ्या वळणावरती आणि पद्धतशीर वळणावरती लागून प्रभाकर पंशीकर जे प्रसिद्ध नाटककार होते त्यांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांनी स्वतःला खूप छान डेव्हलप केलं आणि डेव्हलप झाल्यानंतर या ठिकाणी ती संपत्ती आपल्या गावातील मुलांना देण्याची त्याची खूप जोरदार मनीषा हे ऐकून मला खूप बरं वाटलं। आज मी शाळेच्या प्रांगणावरती या शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्णिमा मेश्राम मॅडम, विद्यार्थी राजेश कोल्हे यांच्या सोबतीला आहोत। अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती हो ही अपेक्षा करतो।